कहाँ है आपका एल डोराडो? ब्रह्मदेवाच्या तपस्येत लीन. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. त्यांची ही साधना भास आयुष्यमान तर आम्ही होणारच आहोत भगवान. आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली. शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं. केवळ एक आदिशक्तीच तुमचा वध करू शकेल. ब्रह्मदेवाच्या या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभन आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं. तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते. सोबत झालेल्या घोर युद्धात शुंभ निशुंभ यांचा पाडाव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला. रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतीपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा तो चंड मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं. समस्त देवांचं गाऱ्हाण त्यांच्यापर्यंत पोहोचतच, पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली. प्रणाम. समस्त देवगण आज कैलासावर अवतरले. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. या संकटातून केवळ देवाधिदेव महादेवच आभास काढू शकतात. देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही. पण देवराज, युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही. आपण युद्ध सुरू ठेवावं. काहीतरी मार्ग नक्की निघेल. हे अतिसुंदर रूपवान ललनी, आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला. रस्ता क्रॉस करू नका. आमच्या सोबत स्वामी शुंभ निशुंभ यांना खुश कर.
हे तुला स्वर्गाची राणी करतील. ला आवर घाला, अन्यथा अन्यथा काय सुंदरी? तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याचं भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात, जी स्त्री तारूही शकते आणि मारूही शकते. पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि सोबत अश्ली असभ्य भाषेत मातेसोबत बोलू लागले. मातेचा क्रोध अनावर झाला. उग्र रूप धारण करून तिने चंडमुंडांचा वध केला. त्या रूपाचं नाव झालं चामुंडा. पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला. भगवान महादेवांच्या हलाहलाचा आऊट पार्वती माते पिसावला. पार्वती माते प्रकट झाली. महाकाल महाकाल. हे कैलासाधिपती, पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल. भगवान, या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता. हे